बुलेटिनमध्ये स्वागत. सांगलीची बातमी आहे. सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये आहे. पेठ इथल्या गावच्या हद्दीत एका कंपनीच्या सेप्टिक टँक साफ करण्याच्या कामामध्ये 3 कामगारांचा मृत्यू झाला असं कळतंय. धक्कादायक बातमी आहे. टँकमध्ये उतरलेल्या 3 कामगारांचा ऑक्सिजन न मिळाल्यानं गुदमरून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यांना वाचवण्याकरता गेलेला 5 जणांचा चमू त्यांची प्रकृती बिघडलेली आहे. त्यांना उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले. 5 जण त्यांना वाचवण्याकरता गेले. त्यांचाही जीव धोक्यात आहे. त्यांना सध्या उपचाराची गरज आहे. पण 3 कामगारांचा मृत्यू झालाय. आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल यांना विचारूया. आसिफ, काय अधिक माहिती? महिला साफ करण्यासाठी सेफ्टी टँक मध्ये तिघे उतरले होते. ज्यावेळेस वातावरण ठीक होतं, परंतु काही वेळातच त्या तिकडचं जे वातावरण दूषित झालं आणि श्वास मुजगुरमुळा सचिन जाधव नावाचा व्यक्ती होता, तो तिथंच मृत्यू पडला. त्याला वाचवण्यासाठी आणि दोघांनी उतरले. त्यानंतर आणि त्या तिघंही तिथं मृत्यू पडल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी 5 जण उतरले आणि त्या तिघांना ज्या ठिकाणी उपचारादरम्यान मृत्यू झालाय, तर इतर 5 जण आहेत ते त्यांची प्रकृती अस्वस्थ आहे. त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील प्रायव्हेट रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न उरतोय. केमिकल टँक मध्ये ज्यावेळी उतरताना त्यावेळी एखादी सेफ्टीचे जे काही नियम आहेत, ते नियम धाब्यावर बसूनच हे काम केलं जातं. ज्यावेळी माणसं उतरली त्यावेळी ते जे चेकअप केलं नाही किंवा एखादा दिवा सोडून जर वायू गळती होते का हे बघितलं नाही, त्यामुळे त्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. सुवर्णा, नक्की. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.